गुड इव्हनिंग सगळ्यांना. बघा, आता जे कंटेन होते ना, त्या कंटेनवर आधारित जे प्रश्न येतात ना, कारण तुम्हाला कंटेन पण माहीत पाहिजे. फक्त अध्यापनशास्त्र वाचलं म्हणजे 75 मार्काला अध्यापनशास्त्र आणि 75 मार्काला काय असतात, कंटेन असतात. बॅच जॉईंटसाठी 74, 98, 99, 34, 66 याच्यावर तुम्ही जे मुलांनी बॅच जॉईन केलेले त्यांनाच हे कंटेन बेसचे व्हिडिओ मिळत आहे आणि नोट्स पण मिळत आहेत दररोज. त्याच्यामुळे कंटेन अभ्यासलं तरच तुम्ही याचं उत्तर देऊ शकतात. आता पहिला प्रश्न आपण बघू. भाषा अर्जन जन्मजात क्षमता होती. आता भाषा अर्जन जन्मजात क्षमता होती हे कोणी सांगितलंय? B.F. स्किनर तर असं अजिबात म्हटलेलं नाही आहे. हावर्ड गार्डनर अजिबात म्हटलेलं नाही. जीन पियाजे म्हटलेलं नाही. कोण म्हटलेलं होतं? नॉन चॉम्स्की काय म्हणतो? भाषा अर्जन ही जन्मजात क्षमता असते. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. भाषा अनुकरण से सीखी जाते. बघा, मी आता थोडा वेळ घेतोय नॉर्मल, म्हणजे तुम्हाला पण काय उत्तर देता येईल. आता भाषा अनुकरणातून शिकून म्हणजे अनुकरणातून शिकता येते. कोण म्हणतं? हावर्ड गार्डनर अजिबात म्हणत नाही. जीन पियाजे अजिबात म्हणत नाही. लेवाइगोस्की अजिबात म्हणत नाही. पण B.F. स्किनर मात्र काय म्हणतो का अनुकरणातून काय होते? भाषा शिकली जाते. प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा काय म्हणतोय? प्रश्न तिसरा, भाषा अर्जन एक सामाजिक प्रक्रिया आहे. बघा, प्रत्येक शास्त्रज्ञाचं भाषा शिकण्यासंदर्भात वेगवेगळं मत आहे. भाषा अर्जन एक सामाजिक प्रक्रिया आहे. सामाजिक प्रक्रिया B.F. स्किनर कधी म्हटलेलं नाही, कारण B.F. स्किनर काय म्हणतोय आपण बघितलं. लेवाइगोस्की काय म्हणतो आता आपल्याला कळेल. जीन पियाजे काय म्हणतो हे आपल्याला कळेल. हावर्ड गार्डनर काय म्हणतो असं काहीच म्हणत नाही का भाषा अर्जन सामाजिक प्रक्रिया आहे. कोण म्हणतं? लेवाइगोस्की हा काय म्हणतो? भाषा अर्जन ही सामाजिक प्रक्रिया आहे, कारण मुलांना समाजामध्येच भाषा शिकतात. मुलगा मुलगी नाही म्हणत, म्हणजे लहान मूल, कुठलंही लहान मूल भाषा समाजातून शिकतं. प्रश्न पाचवा बघा. प्रश्न पाचवा काय म्हणतोय? निम्नलिखित में से कौन सा समस्या समाधान पद्धती का पहिला चरण आहे? समस्या समाधान पद्धती म्हणजे एखादी समस्या निर्माण झाली तर पहिलं चरण काय आहे? आता पहिलं चरण काय आहे आपण समजून घेऊया. आता उदाहरणार्थ, तुम्हाला रस्त्याने जात असताना तुमची सायकल पंक्चर झाली, म्हणजे आता सगळ्यात पहिलं चरण काय आहे? तुमची सायकलचं चाक कोणतं पंक्चर झालं, म्हणजे काय झालं? समस्या तुम्ही ओळखणार. पहिलं चरण काय आहे? समस्या तुम्ही ओळखला, कारण पहिला चरण काय म्हटलं जाईल? समस्या ओळखणार. त्याच्यानंतर प्रासंगिक जानकारी की खोज करणार. 2 नंबरला काय होईल? प्रासंगिक जानकारीचं खोज करणार. आणि 3 नंबरला काय कराल तुम्ही? परिकल्पनात का निरूपण, म्हणजे ही समस्या कशी सोडवणे, काय करावं लागेल याच्यासाठी. आणि चौथ्या टायमाला काय असेल? समस्या की परिभाषा करणार. काय म्हणजे तुम्ही काय करणार? आता ही समस्या सोडवण्यासाठी पक्का उपाय झाला, आता मी याच उपायाने जाईल, याला आज या प्रकारे तुम्ही अभ्यास करतात. त्याच्यानंतर दिलेलं आहे हावर्ड गार्डनरचा प्रश्न. बघा, हावर्ड गार्डनरद्वारा प्रतिपादित बहुबुद्धी, बहु म्हणजे काय? अनेक बुद्धी, गोपी बहु राशी बहु नाही, बहुबुद्धी. हावर्ड गार्डनरद्वारा प्रतिपादित बहुबुद्धियों में कौन सी बुद्धी शामिल नाही? आता ज्याने कंटेन वाचलेलं असेल त्यालाच माहीत असेल का हावर्ड गार्डनरने कोणती बुद्धी सांगितली होती. आता भाषिक बुद्धी सांगितली होती, स्थानिक बुद्धी सांगितली होती, शारीरिक बुद्धी सांगितली होती, पण भावनात्मक बुद्धी कधी सांगितलेली नव्हती. कंटेनवर आहे, त्याच्यामुळे कंटेन अभ्यासा. आता जीन पियाजेचे थोडे जास्त प्रश्न घेतलेले, कारण जेवढं कठीण तुम्ही अभ्यासणार तेवढंच तुम्हाला फायदा होईल. जीन पियाजे की अवस्था के अनुसार कौन सी अवस्था में तार्किक चिंतन को शुरुआत करता है? या प्रश्नामध्ये खूप सारे विद्यार्थी फसतात. तार्किक चिंतन को शुरुआत करताय. तार्किक चिंतन शुरुआत करताय, करता हे नाही, करणे लगताय म्हणजे काय? सुरुवात करतो. आता सुरुवात कुठे करतो? पूर्वसंक्रियात्मक अवस्थेत तर अजिबात नाही. अमूर्त अवस्थेत काय करतो? तार्किक चिंतन करतो, पण इथे काय म्हणतंय? सुरुवात करतोय. म्हणजे काय झालं? हे पण येणार नाही. संवेदीगामकमध्ये तर मुलगा 1 ते 0 ते 1 वर्षात, त्याच्यामुळे ते नाही. मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये काय करतो? तार्किक चिंतनाला सुरुवात करतो, म्हणजे कल्पनाशील विचार करायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर प्रश्न, 5 साल की वैशाली कहती है. किती वर्षाची? 5 वर्षाची. 5 साल की वैशाली कहती है मेरी बाहुली मुझसे बात कर रही है, जीन पियाजे के अनुसार ये विशेषता क्या है? म्हणजे 5 वर्षाच्या वैशालीला काय वाटतंय का माझ्याशी बाहुली बोलते. काय आहे ही? केंद्रता आहे का? अजिबात नाही. संरक्षण आहे का? अजिबात नाही. सूचकता आहे का? अजिबात नाही. याला म्हटलं जातं जीववाद, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी निर्जीव आहेत तरी त्या तुमच्याशी बोलतात, याला जीववाद असं म्हटलं जातं.
लेव वाइगुस्की के अनुसार बघा आला परत लेव वाइगुस्की के अनुसार बच्चे कब अच्छा शिकते. आता लेव वाइगुस्कीनुसार मुलं केव्हा कसे शिकतात हे तुम्हाला लेव वाइगुस्की अभ्यासल्यावर कळाले. नुसते असे प्रश्न पाठांतर करून चालणार नाही, पाठांतर अजिबात चालत नाही. उन्हें किताबें मिले. आता लेव वाइगुस्की कधी म्हणतो का त्यांना पुस्तक दिले तर चांगलं शिकतील, अजिबात नाही. उन्हें निपुण शिक्षक मिळेल, चांगले शिक्षक दिले तर ते पण म्हणत नाही. हां, सामाजिक अलगाव. आता सामाजिक अलगाव बनाने के लिए प्रोत्साहित करा. आता सामाजिक अलगाव बनाने के अलगाव म्हणजे काय, निगेटिव्ह आहे. लगाव राहिलं असतं तर उत्तर राहिलं असतं हे लगाव. आता अलगाव म्हणजे काय, समाजामधून वेगळं करून शिकवा. असं कधी लेव वाइगुस्की म्हणतो का, पण सामाजिक संदर्भ में बच्चे अच्छा शिकते, म्हणजे जर तुम्हाला सामाजिक संदर्भ उपलब्ध राहिला, समाजात एकत्र राहिले तर मुलं शिकतील. म्हणजे याचं उत्तर काय, ऑप्शन नंबर 4 डी याचं उत्तर आहे. प्रश्न 11 बघा. प्रश्न, निम्नलिखित में से समावेशी शिक्षा का उदाहरण नाही आहे. आता समावेशी शिक्षा टॉपिक अभ्यासला. आता समावेशी शिक्षामध्ये काय पाहिजे, हस्तपरक अनुभव दिले पाहिजे. आपल्याला निगेटिव्ह विचारलेले, कोणचा उदाहरण नाही आहे. हस्तपरक अनुभव दिले, अपसारी सोच पाहिजे, बरोबर आहे. काही रचनात्मक पण पाहिजे, पण अभिसारी नको का, म्हणजे ज्या प्रश्नाचं एकच उत्तर राहील ते प्रश्न तुम्ही रचनात्मक शिक्षामध्ये विचारू शकत नाही, कारण त्याच्याने रचनात्मक विकास होणार नाही, पाठांतराची सवय लागेल. प्रश्न 12 काय म्हटलंय, समीपत विकास का क्षेत्र. आता समीपत विकास का क्षेत्र ज्याने वाचलं असेल त्याला माहीत असेल, जीन पियाजे नाही, हावर्ड गार्डनर नाही, BF स्किनर नाही. याचं उत्तर लेव वाइगुस्की. का, कारण जर तुम्ही अभ्यासलं तरच तुम्हाला कळतं का कोणी काय दिलेलं आहे. आता LED म्हणजे आपली टी व्ही नाही. हां, LED किससे संबंधित आहे, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. हे कोणी सांगितलेलं आहे, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस कोणी सांगितलेलं आहे, BF स्किनर म्हटलेलं आहे का, जीन पियाजे म्हटलेलं आहे का, हावर्ड गार्डनर म्हटलेलं का, अजिबात नाही. हे कोण म्हटलेलं होतं, लॉन चॉम्स्की काय म्हणतो का, मुलांच्या मस्तिष्कमध्ये म्हणजे डोक्यामध्ये LED असते, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस म्हणजे बाहेरील भाषा ग्रहण करण्याचं ते काम करतात, अर्जन करण्याचं काम करतात. आता प्रश्न 14 काय म्हणतोय बघा, खिलौनों की अवस्था किसे कहा जाता है. खिलौनों की अवस्था. हां, आता ह्या दोन प्रश्न मी हे खिलौनों की अवस्था आणि जीन पियाजे के अनुसार बच्चे वर्गीकरण कौन सी अवस्था में करते, या दोन प्रश्नाचं उत्तर किती विद्यार्थी देतात याच्यावर मी नक्की चर्चा करेल. हां, तुम्ही याचं उत्तर मी स्वतः याचं उत्तर देऊ शकणार नाही, कारण तुम्हाला पण थोडंफार कामं पाहिजे. तुम्ही काय करा, या प्रश्नाचं खरंच कोण उत्तर देतं आपल्या व्हिडिओला कमेंट बॉक्स असतो, बरोबर आहे की नाही, त्या कमेंट्समध्ये व्हिडिओ लाईक करायचा आणि तुमचं या 14 काय टाकायचं. आता उदाहरणार्थ 14 आहे, त्याचं उत्तर काय आहे, 1 नंबर 2 आहे नंबर ते टाका, म्हणजे ABCD काय टाका. आणि 15 नंबरचा प्रश्न आहे हा आहे, त्याचं तुम्ही काय करा, A आहे का B आहे हे तुम्ही क्रमांक टाका, म्हणजे मला कळून जाईल तुमचा अभ्यास चालू आहे. चालेल. व्हिडिओ एवढाच होता. लाईक करा सगळ्यांनी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओ शेअर करा, म्हणजे विद्यार्थ्यांना पण कळायला पाहिजे. फक्त मागच्या वर्षाचे प्रश्न इम्पॉर्टंट नाही, तर टॉपिक अभ्यासणं पण महत्त्वाचं असतं.